नमस्कार. बी ए भाग 2 राज्यशास्त्र पेपर नंबर 4 राजकीय विचार भाग 1. भारतातील राजकीय विचारवंत या पेपरमधील पहिला विचारवंत आपण कौटिल्य पाहतो आहोत. यापूर्वीच्या आपण तासाला कौटिल्याचा मंडल सिद्धांत हा पाहिलेला आहे. कौटिल्याचे परराष्ट्र संबंधविषयक विचार किंवा आंतरराज्य संबंधविषयक विचार यासंबंधी त्या ठिकाणी हा मंडल सिद्धांत पाहिलेला आहे. कौटिल्याने राजाला आंतरराज्य किंवा परराष्ट्र संबंध कसे असावेत, कसे ठेवावेत यासंबंधीचे विचार त्याने मार्गदर्शन राजाला स्पष्ट केलेले आहे. मंडल सिद्धांतामध्ये 12 राज्यांचं एक मंडळ दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये विजुषी हे राज्य प्रमुख राज्य असून या राज्याच्या भोवती हे मंडल फिरताना दिसून येते. त्या राज्यावरूनच मित्र राज्य आणि शत्रू राज्य हे निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 3 गृहीत धरलेले आहेत. शेजारी राष्ट्र हे शत्रू राष्ट्र असतं, त्याचप्रमाणे शत्रू तो आपला मित्र आणि शत्रूचा मित्र तो आपला शत्रू, अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी सांगून 12 राज्यांचं मंडळ सांगितलेलं दिसून येतं. यासंबंधीची जी माहिती आहे ती आपण पाठीमागच्या तासाला सविस्तर पाहिलेली आहे. आंतरराज्य संबंधविषयक विचारामधील दुसरा मुद्दा तो येतो तो म्हणजे षाडगुण्य सिद्धांत. अर्थशास्त्र या ग्रंथाच्या मध्ये षाडगुण्य सिद्धांतासंबंधी विचार कौटिल्याने मांडलेले आहेत. परराष्ट्र धोरण ठरविताना विजुषू राज्याने कोणत्या धोरणांचा स्वीकार करावा यासंबंधीचं मार्गदर्शन षाडगुण्य सिद्धांतामध्ये कौटिल्याने सांगितलेले दिसून येतं. विजुषी राज्याने 6 प्रकारची धोरण स्वीकारावं असं कौटिल्याचं मत आहे. संधी, विग्रह, आसन, यान, शश्रय आणि द्वेदीभाव या 6 धोरणांना षाडगुण्य सिद्धांत असं म्हटलं आहे. राजाने यापैकी योग्य अशा प्रकारचा स्वीकार करून आपलं परराष्ट्र संबंध प्रस्थापित करावेत. शक्ती व सिद्धांत प्राप्त होण्यासाठी, साम्राज्य स्थापन करण्यासाठी व ते वाढविण्यासाठी आपल्या राज्याची स्थिती क्षयावस्थेतून स्थानावस्थेत व स्थानावस्थेतून वृद्धावस्थेत आणण्यासाठी राजाने या 6 धोरणांचा पुरस्कार करावा असं कौटिल्याचं मत आहे. त्यामध्ये पहिला धोरण आहे ते म्हणजे संधी म्हणजे करार, तह, शांततेचे व मैत्रीपूर्ण धोरण ठेवावे, सलोख्याचे संबंध ठेवावे, त्यासाठी इतर राष्ट्रांशी करार करावा असं कौटिल्याचं मत धोरण असलेलं दिसून येतं. दुसरा धोरण आहे ते म्हणजे विग्रह म्हणजे वैरभाव किंवा शत्रुत्व प्रकट करणे. तिसरे धोरण आहे आसन, तटस्थ वृत्ती धारण करून स्वस्थ बसणे, अर्थात योग्य संधीची वाट पाहत बसणे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे यान, दुसऱ्या राज्यावर आक्रमण करून किंवा स्वारी करून चालून जाणे म्हणजे यान. शश्रय, दुर्बल असताना दुर्गाचा किंवा दुसऱ्या राज्याचा आश्रय घेणे. 6वा धोरण आहे ते म्हणजे द्वेदीभाव म्हणजे एकाच वेळी काही राज्याशी युद्ध तर काही राज्यांशी मैत्री करणं, दुटप्पी धोरण स्वीकारणं, अशा प्रकारची भूमिका त्यामध्ये असलेली दिसून येते. कौटिल्याने वरीलप्रमाणे 6 धोरणांचा पुरस्कार केलेला आहे. ही धोरणे भिन्न भिन्न परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य परिस्थितीत योग्य धोरण स्वीकारून विजयराजाने कृती करावी. जो दुसऱ्याहून कनिष्ठ, कमी बलवान असेल त्याने दुसऱ्याची सलोखा करावा. सामोपचाराने सहकार्याचे धोरण स्वीकारावे.
स्वतः राजा प्रबल शक्तिशाली असेल तर त्याने चढाई किंवा विग्रहाचे धोरण स्वीकारावे. शत्रू आपल्या बरोबरीचा किंवा समताकदीचा असेल, समबल असेल तर तटस्थतेचे धोरण स्वीकारावे. ज्याची तयारी असेल, तो शत्रूपेक्षा प्रबल असेल, त्याने चाल करून आक्रमणाचे धोरण स्वीकारावे. ज्यास शक्ती नाही त्याने इतरांशी मैत्री करून इतरांशी आश्रय व संरक्षण मिळवावे, शस्त्रयाचे धोरण स्वीकारावे. मदती वाचून इष्ट होत न हेतू साध्य व्हायचा नाही असे वाटत असेल तर एकाशी तह करावा तर दुसऱ्याशी लढाई करावी असे दुहेरी धोरण, द्वैधीभावाचे धोरण सांभाळावे. शत्रूकडील प्रदेश प्राप्त होऊन आपल्या राज्याचा उत्कर्ष विकास साधण्यासाठी राजाने वरीलपैकी योग्य त्या धोरणाचा चातुर्याने स्वीकार करावा असं कौटिल्य म्हणतो. कौटिल्याच्या मते संधी आणि विग्रह म्हणजे सलोखा, करार आणि लढाई, युद्ध या दोहोपासून नफा नुकसान सारखेच असेल तर सलोख्याचे धोरण स्वीकारावे. कारण लढाईमुळे सैन्याचा, संपत्तीचा नाश होतो. याचप्रमाणे तटस्थ व स्वारी यापैकी नफा नुकसान सारखे असेल तर राजाने स्वारी करण्याऐवजी तटस्थ राहणे अधिक हिताचे ठरते. दुहेरी धोरण व मैत्री यापैकी दुहेरी धोरण पत्करावे. कारण राजाने दुहेरी धोरण स्वीकारले म्हणजे तो स्वकार्यात तत्पर राहून स्वतःचा फायदा करून घेऊ शकतो. परंतु दुसऱ्याशी मैत्री अथवा आश्रय केला असता त्यात स्वतःचा काही फायदा न होता दुसऱ्याचा फायदा होतो. दुर्बल राजाने आपल्या शेजारच्या शत्रू राज्याहून अधिक बलाढ्य राज्याचा आश्रय करावा. तसा राजा न आढळल्यास शेजारच्या शत्रू राज्याशी सलोखा करावा. दोन बलाढ्य राज्यामध्ये जो आपले संरक्षण करण्यास समर्थ असेल त्या राजाशी मैत्री करावी किंवा त्याचा आश्रय घ्यावा. वेळ प्रसंगी दोघाही प्रबल राजाशी मैत्री करून आपले सामर्थ्य वाढवावे व नंतर मध्यम उदासीन राजाची मदत घेऊन त्या दोन बलाढ्य राजांचा नाश करावा. कौटिल्याच्या मते दोन राज्यात स्नेहसंबंध असतील तेव्हा दोघांपैकी जो राजा आपल्यास प्रिय असेल व जो आपल्यावर प्रेम करीत असेल त्याचा आश्रय करावा ही सर्वात उत्तम मैत्री होय. चाणक्याने परराष्ट्र धोरणविषयक केलेली चिकित्सा अत्यंत उद्बोधक अशी वाटते. त्याच्या मते कनिष्ठ राजाने आपल्यापेक्षा वरिष्ठ व बलवान राजाशी मैत्री करावी. वरिष्ठांशी मैत्री करणे म्हणजे पदचारी माणसाने हत्तीशी लढाई करण्यासारखे आहे. तसेच राजाने समान राजाशी मैत्री करावी. आपल्या एवढी शक्ती सामर्थ्य असलेल्या समान राजाशी वैर करणे म्हणजे दोन कच्ची मडकी एकमेकावर आपटल्यासारखे असून त्यात दोघांचाही नाश होतो. बलाढ्य राजाने कनिष्ठ राजाशी लढाई करणे हे मडक्यावर दगड आपटल्यासारखे आहे. त्यात बलिष्ठ राजाचा विजय ठरलेलाच असतो. जेव्हा दोन प्रबळ राज्ये परस्परांशी सलोखा इच्छितात, एकमेकाचा पाडाव करण्यास असमर्थ असतील तेव्हा त्यांनी शत्रुत्व स्वीकारून तह करून संयम वृत्तीने, आसन वृत्तीने धारण करावे. राजाने नेहमी शत्रुपक्षाच्या सामर्थ्याचा अंदाज घेऊन शांत वृत्ती म्हणजे स्थान, वैरनिवृत्ती, आसन आणि दुर्लक्ष, उपेक्षण यापैकी योग्य मार्गाचा अवलंब करावा. अशा प्रकारे कौटिल्याने मंडल सिद्धांत सांगितलेला दिसून येतो. कौटिल्याच्या परराष्ट्र संबंधविषयक विचारामध्ये पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे युद्ध. कौटिल्याने युद्धाचे 3 प्रकार सांगितले आहेत. अर्थात तो आपल्या अभ्यासक्रमाचा असलेला भाग नसल्यामुळे थोडक्यात मी तो भाग घेतोय. उघड युद्ध करणे, नेमलेल्या ठिकाणी व नेमलेल्या दिवशी उजेड युद्ध चालते, ते उघड
प्रकाश युद्ध असं म्हटलं जातं. कपट युद्ध किंवा कूटयुद्ध हा दुसरा प्रकार आहे. एकीकडे हुल दाखवून दुसरीकडे एकाकी हल्ला करावायचा, शत्रू बेसावध संकटात असताना त्याचा फायदा घेऊन त्याचा नाश करावायचा, शत्रू सैन्यातील काही लोकांना सोडून देऊन इतर लोकांस मारावयाचे, असे कूट युद्धाचा प्रकार कौटिल्यने सांगितलेला आहे. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गुप्त युद्ध. शत्रूचे सैन्यात गुप्त मसलती फितुरी करणे, गुप्त प्रयोग, घात करणे हे गुप्त लक्षण होय. यास गुप्त युद्ध म्हणतात. कौटिल्यांनी लढाईचे 3 प्रकार सांगितले दिसतात. उघड लढाई, दगाबाजी लढाई आणि गाजावाजा न करता लढाई. या 3 प्रकारापैकी राजाने योग्य मार्गाचा अवलंब करावा, गनिमा मार्गाचा युद्धाचा अवलंब करावा असं कौटिल्याचं मत आहे. त्यामध्ये शत्रूकडच्या लोकांना वश करून घेण्यासाठी साम दाम दंड भेद या उपायांचा देशकाल परिस्थितीनुसार विचार करावा असं कौटिल्याचं मत आहे. याचप्रमाणे परराष्ट्र संबंधामध्ये राजदूताची गरज त्या ठिकाणी आपण सांगितले आहे. राज्याच्या परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राजप्रतिनिधींची नेमणूक करणं, त्यांच्याकडून राजनिष्ठा आहे किंवा नाही, प्रामाणिक आहे का, निर्भय आहे का, निस्वार्थी, संभाषण कौशल्य, बुद्धी कौशल्य असे त्याच्याकडे गुण असावेत, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तसेच मंत्री, अमात्य, हेर यापासून दूतही कार्यक्षम व हुशार असले पाहिजेत. मंत्र्यापेक्षा राजदूत हे अधिक चतुर, कार्यक्षम व चाणाक्ष धोरणे असले पाहिजेत. ही भूमिका कौटिल्याने व्यक्त केली आहे. अशाच पद्धतीने कौटिल्याने सामाजिक व्यवस्थेसंबंधीचे विचार व्यक्त केले. चातुर्वर्ण व्यवस्थेला त्या ठिकाणी रूढ होती. त्याच्या कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. त्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही वर्णव्यवस्था, ब्रह्मचार्य, गृहस्थाश्रम, वनप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम अशी आश्रम अवस्था होती. समाजात कुटुंब व्यवस्था, विवाह व्यवस्था, धर्म संस्था अस्तित्व होत्या. अशा प्रकारची परिस्थिती असताना कौटिल्याने सामाजिक दृष्टिकोनातून काही विचार मांडले. ते भाग आपल्या अभ्यासक्रमांमध्ये नसल्याने सविस्तर त्याचा मी विचार करीत नाही. अशा प्रकारे कौटिल्याने षाडगुण्य सिद्धांत हा मंडल सिद्धांत आणि षाडगुण्य सिद्धांत हा आंतरराज्य संबंध किंवा परराष्ट्र संबंध विषयक विचारामध्ये मांडलेला एक महत्त्वपूर्ण 2 सिद्धांत या ठिकाणी संपतायत. याचबरोबर कौटिल्य हा विचारवंत आपल्या अभ्यासक्रमामधील पहिला विचारवंत या ठिकाणी संपतोय. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.